श्री पतित पावन शिव मंदिर कलशारोहण सोहळ्याचे आयोजन दिनांक 15/12/2024 रोजी वेदांत कॉलनी वाडी बुद्रुक येथे विधिवत पद्धतीने कलशारोहण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे। सकाळी 6 ते 8:45 पूजाविधी व होम हवन, 8:45 ते 10:45 कलश पूजा, शोभायात्रा, नगर प्रदक्षिणा व 11 वाजता श्री 108 वेदांताचार्य युवा संत दिगंबर शिवाचार्य महाराज थोरला मठ वसमत यांचे आशीर्वाद वचन, त्यानंतर कलशारोहण सोहळा संपन्न होईल। त्यानंतर लगेच भव्य महाप्रसाद आयोजन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे। सर्वांचे मी या ठिकाणी पतित पावन शिव मंदिर वेदांत कॉलनी, तिरुमला नगर, यशनगरी, नांदेड, वाडी बुद्रुक या ठिकाणी सर्वांचं स्वागत करतो। आपल्या सर्वांच्या आणि महादेवाच्या कृपेनं यावर्षी पतित पावन शिव मंदिराचा कलशारोहण समारंभ दिनांक 15 डिसेंबर 2024 रविवारी आयोजित केलेला आहे। सर्व भाविक भक्तांच्या सहकार्याने आणि मदतीने आपण या ठिकाणी हा सोहळा अत्यंत उत्साहात आणि आनंदात साजरा करणार आहोत। आपल्या सर्वांना या माध्यमातून, प्रगती न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी आवाहन करतो की आपण सर्वांनी या धार्मिक सोहळ्याचा आनंद घ्यावा, यामध्ये सहभागी व्हावं। मी श्यामसुंदर गोरे या मंदिराचा सचिव असून ट्रस्टचा, आमचे मित्र मुकेश पाटील हे अध्यक्ष आहेत आणि आमची जी कमिटी आहे या कमिटीच्या माध्यमातून परवाच आमची ही कमिटी स्थापन झाली। यापूर्वीची कमिटी जी होती त्या कमिटीच्या माध्यमातून 2018 मध्ये, जुलै 2018 मध्ये या मंदिराची प्राणप्रतिष्ठा या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि काही अडचणीमुळे कलशारोहणाचा कार्यक्रम रखडलेला होता। तो आम्ही या नवीन कमिटीने आल्याबरोबर तो आम्ही प्राधान्याने हातात घेतलेला आहे आणि अवघ्या 4 महिन्याच्या आत सर्वांच्या सहकार्याच्या माध्यमातून आणि जे काही सगळ्यात मोठी अडचण जी होती फंड्सची, तो उभा करण्यासाठी आम्हाला 2-3 महिन्याचा कालावधी लागला आणि अजूनही आर्थिक बाबी उभ्या करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि भाविक भक्त आम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही यासाठी सर्वतोपरी मदत करत आहेत। आणि या माध्यमातूनच दिनांक 15 डिसेंबर रोजी मार्गशीर्ष महिन्यामध्ये, जो की मासेतू मार्गशीर्ष असं म्हटलं जातं, सगळ्यात शुभ असा जो मास आहे, महिना आहे मराठी महिन्यामध्ये मार्गशीर्ष, तर वेदांताचार्य शिवलिंग शिवाचार्य वेदांताचार्य युवा संत दिगंबर शिवाचार्य महाराज थोरला मठ वसमत यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी रविवारी 15 तारखेला कलशारोहण समारंभ आयोजित केलेला आहे। यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत आयोजित केलेले आहेत। तत्पूर्वी 3 दिवसाचे शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायण या ठिकाणी पुढे असलेल्या छोटेखानी सभामंडपामध्ये आयोजित करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर रविवारी म्हणजे 15 तारखेला सकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत विधिवत पूजा, होम हवन होईल। त्यानंतर 9 ते 11 पर्यंत कलश पूजन व शोभायात्रा पूर्ण परिसरामध्ये महिलांच्या आणि पुरुषांच्या कलश डोक्यावर घेऊन आणि जो कलश आम्ही स्थापन करणार आहोत मंदिरावर, त्या कलशाचं पूजन करून पूर्ण नगर प्रदक्षिणा या कलशाची होणार आहे। आणि त्यानंतर मग 11 ते 12 या 1 तासामध्ये श्री शब्र 108 वेदांताचार्य युवा संत दिगंबर शिवाचार्य महाराज थोरला मठ यांचे आशीर्वचन, यांचं प्रवचन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। आणि 12 ते 12:30 या दरम्यान राष्ट्रसंत श्री 108 वेदांताचार्य युवा संत दिगंबर शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते मुख्य जो कलशारोहणाचा कार्यक्रम आहे तो संपन्न होणार आहे। आणि त्यानंतर दुपारी ठीक 1 वाजता महाप्रसाद भंडारा याचं आयोजन केलेलं आहे। आमच्या कॉलनी तसेच परिसरामध्ये तिरुमला नगर असेल, काबरानगर असेल, यशनगरीचे 1, 2, 3, 4 युनिट असतील, लैजाई नगरी असेल,
त्याचबरोबर आशिष नगर असेल आणि पलीकडे सर्व नगरातील जे काही भाविक भक्त आहेत या सर्वांना मी या माध्यमातून विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचा सहकुटुंब, सहपरिवार आणि मित्रांसह लाभ घ्यावा आणि महादेवाच्या कृपेला पात्र व्हावं, अशा प्रकारची मी या माध्यमातून आपल्या सर्वांना विनंती करतो.